ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची ओबीसी आरक्षण बचाव जन आक्रोश यात्रेला सुरुवात झालेली आहे। थोड्याच वेळापूर्वी ते वडीगोद्रीतून बीडच्या दिशेने रवाना होऊ लागले। हाके साहेब, तुम्ही म्हणताय प्रतिनिधित्वाची लढाई आहे, एकीकडे मनोज जरांगेंचं आंदोलन सुरू आहे, त्यांनी सुद्धा सरकारला किंवा फडणवीसांना आवाहन केलं आहे की तुमची नेमकी भूमिका स्पष्ट करा, तुम्हाला ओबीसीतून आरक्षण द्यायचंय का नाही घ्यायचंय। आमचंही तेच म्हणणं आहे की इथल्या शासनकर्त्या मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे की तुम्ही आमचं आरक्षण टिकवणार आहात की नाही टिकवणार आहात, आणि आमच्या आरक्षणाला कसा धक्का पोचत नाही त्याचं उत्तर तुम्ही आम्हाला द्या। आमची ही शासनाकडे मागणी आहे। आणि विरोधकांनी सुद्धा लेखी आम्हाला आश्वासन दिलं पाहिजे की ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का बोलून चालणार नाही। तुम्ही तुमची लेखी भूमिका आम्हाला द्या, विरोधक असतील तर आणि सत्ताधारी असतील तर आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण तुम्ही करणार का नाही याचं उत्तर आम्हाला त्यांनी दिलं पाहिजे। उपोषणादरम्यान सरकारने एक तुम्हाला आश्वासन दिलेलं होतं, म्हणजे त्यानंतरही आपल्याला रस्त्यावर यावं लागतंय। निश्चित रस्त्यावर यावं लागतंय, कारण शासन त्यांनी जे आश्वासनं दिले ते आश्वासन पाळायला कुठंतरी तयार नाही। आमची मागणी आहे की बोगस कुणबी नोंदी ज्या झालेल्या आहेत आणि आम्ही ज्या 8.5 लाख हरकती आम्ही नोंदवलेल्या आहेत त्या हरकतींचं झालं काय, त्या हरकती निगेटिव्ह आहेत, पॉझिटिव्ह आहेत, टाकाऊ आहेत, विचार करण्यासारख्या आहेत, त्यातल्या किती टाकाऊ आहेत, किंवा मग जर अशी भूमिका जर इथल्या जनसामान्य जनतेमधून येणार असेल तर तुम्ही त्याच्यावरती ॲक्शन टेकन रिपोर्ट काय तयार केला आहे याचं उत्तर आम्हाला द्या, ही आमची मागणी आहे। आणि याच्यावरती शासन कुठेही ब्रशब्द काढायला तयार नाही। विरोधकांनी भूमिका स्पष्ट करावी असं देखील म्हणत आहेत। पवारांच्या भूमिकेविषयी सुद्धा तुम्ही काही प्रश्न उपस्थित केले होते। पवार साहेबांनी आमच्या ह्या 18 पगड जातीच्या ओबीसीच्या हक्क आणि अधिकाराविषयी जाहीर भूमिका घ्यायला खरं तर खूप उशीर केला आहे, आणि उशीर केलाय ते केलाय। वारंवार आम्ही आव्हान करून सुद्धा आमचे सन्माननीय नेते छगनरावजी भुजबळ त्यांना जाऊन भेटले तरी सुद्धा ते बोलायला तयार नाहीत। मंडल आयोग इम्प्लिमेंट करत असताना पवार साहेबच मुख्यमंत्री होते, त्यामुळे पवार साहेबांनी पुढे आलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की हे ओबीसीचं आरक्षण कशासाठी दिलं गेलंय, हे मागासवर्गीयांसाठी, अदर बॅकवर्ड क्लासेस, हे पवार साहेबांनी सांगितलं पाहिजे। पण पवार साहेब ही भूमिका निभावताना दिसून येत नाहीत। एकीकडे सगळे सोयरेची असंवैधानिक व्याख्या आहे ती लागूच होऊ शकत नाही म्हणताय, दुसरीकडे तुम्ही विरोध करताय। हो निश्चित, कारण सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश जर आला तर फक्त ओबीसीला थ्रेड्स नाहीत पोचत, फक्त भटक्यांना थ्रेड्स नाहीत पोचत, ते आमच्या आंबेडकरी जनतेना, आदिवासी आरक्षणाला आणि दलित म्हणजे आमच्या SC रिझर्वेशनला सुद्धा थ्रेड्स पोचवतात। म्हणजे कायदेशीर नाही, मग त्यासाठी विरोध कशाला? कायदेशीर नाही, पण हे शासन काहीतरी एक्झर्शन करतंय ना, त्यांनी ड्राफ्ट बनवलाय ना, ते वारंवार इथं मीडियाद्वारे सांगताय ना की आम्ही अध्यादेश आणत आहोत, आम्ही अध्यादेश आणत आहोत, ड्राफ्टिंग तयार आहे त्यांचं। त्यामुळं आम्हाला तीच भीती आहे ना की शासन असं काहीतरी करेल आणि त्यामधून एक वातावरण जे निर्माण होईल ते प्रचंड ओबीसी सोडावं, पण आरक्षण हा घटनेला चॅलेंज आहे। हे घटनात्मक रिझर्वेशन, प्रतिनिधित्वाचं रिझर्वेशन संपणार आहे। मनोज जरांगे म्हणतात की मी हाकेंना विरोधक मानत नाही किंवा त्यांची मागणी STची आहे, धनगर बांधव हे आमच्या सोबत आहे, असे एक त्यांचं म्हणणं आहे। जरांगे पाटलांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते, कारण त्या 27% आरक्षणामध्ये सगळ्यात मोठा हिस्सा हा धनगर कम्युनिटीचा आहे आणि तो 3.5% आहे। आज रोजी आमची लेकरं बाळं कुठंतरी शिक्षणामध्ये, नोकऱ्यामध्ये एंट्री करू पाहत आहेत। कुणी सांगितलं हो या लोकांना की धनगर ओबीसी आरक्षणाच्या बाहेर आहे म्हणून? पंचायत राजमध्ये बाहेर आहे? अहो हे फक्त कप्पे केलेत, ते पण कायदेशीर नाहीत। परत शासनासमोर सांगतोय, ही फक्त सोय आहे। त्यामुळं तुम्ही जर यामध्ये एंटर केली तर या 27%चं जे घर आहे, चौकट आहे, ही उद्ध्वस्त होणार आहे। आणि मग गावगाड्यातल्या छोट्या घटकांना अस्वस्थ करणं हा धनगर समाजातला कार्यकर्ता म्हणून, एक थोडंफार कायद्याचं आणि संविधानाचं ज्ञान असणारा कार्यकर्ता म्हणून छातीची ढाल करून आम्ही पुढे येतोय। त्यामुळे आमच्यात बुद्धिभेद करायचा प्रयत्न तुम्ही करू नका, आणि ओबीसीची ही लढाई, ओबीसीचं हे जन आंदोलन उभं राहतंय, हे आंदोलन कुठंतरी या आंदोलनामध्ये फोडा आणि झोडा अशा पद्धतीचं काम तुम्ही करू नका, अशी माझी त्यांच्यासमोर। तुमच्या आंदोलनाला धरून एक प्रश्न उपस्थित केला जातो की तुमच्या मागे छगन भुजबळांचा हात आहे तुमच्या आंदोलनामध्ये।
आमच्या आंदोलनाला छगन भुजबळांचा हात जर जरांगे म्हणत असतील, मग जरांगेच्या आंदोलनाला कोणाचा हात आहे हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे. मुळात भुजबळ साहेब काही मुख्यमंत्री नाहीत. आम्हाला त्यांचा हात असणं किंवा भुजबळ साहेबांकडे आम्ही मागणी केली की आमची मागणी मान्य व्हायला. भुजबळ साहेबसुद्धा आमच्यासारखं आंदोलन करतात. आमच्यासारखंच भुजबळ साहेब अनेक वर्षापासून ओबीसींच्या व्यथा सभागृहात मांडण्याचं काम करतात. कारण की भुजबळ साहेब आमच्या पाठीशी असण्याने काही फायदा होणार नाही, कारण मुख्यमंत्री पाठीशी असले पाहिजे. आणि जरांगेच्या पाठीशी या राज्यातील मुख्यमंत्री जातीवादी मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे जरांगेंचे वारंवार जरांगेंना जी जरांगे मागणी करतात आणि जरांगेला ते देण्याचं काम करतात. त्यामुळेच आमच्या ओबीसीमध्ये आता आक्रोश निर्माण झाला आहे आणि चीड निर्माण झाली या राज्य सरकारविषयी. आणि जरांगेला राज्य सरकारच नाही, या राज्यातील ज्येष्ठ श्रेष्ठ असे असणारे सर्वच पक्षातील मराठा नेते जरांगेला सपोर्ट करण्याचं काम करतात. त्यांनी समोर आलं पाहिजे आणि त्यांनी येणाऱ्या काळात भूमिका सुद्धा आपल्या काय आहेत या स्पष्ट केले पाहिजे. आपल्याला ओबीसीचं मतदान नकोय का आणि ओबीसींच्या विरोधात आहेत का हे त्यांनी येणाऱ्या काळात स्पष्ट केलं पाहिजे. जरांगेंचं उपोषण तुमच्या प्रतिनिधित्वाच्या लढाईमध्ये कुठेतरी अडथळा येतोय, पुढचे जगण्याचे प्रश्न निर्माण झालेत. अजून काही घटकांना आरक्षण देखील मिळालं नाही, त्याचा लाभ देखील मिळाला नाही. अशा अवस्थेत हे आंदोलन नेमकं कुठे घेऊन जाईल? हे आंदोलन बघा 1992, 93, 94 मंडल आयोग इम्प्लिमेंट होत होता, त्यावेळी या देशातली परिस्थिती ही वॉटरशेड मुवमेंट म्हणून ओळखली गेली की एक परिवर्तनाची लढाई. देशाला स्वातंत्र्य 47 आणि घटना अंमलात आली 50. पण ओबीसींच्या हक्क आणि अधिकार म्हणजे सामाजिक न्याय देण्यासाठी जी बजेटरी तरतूद होणं अपेक्षित आहे या माझ्या महाराष्ट्रामध्ये, ती बजेटरी तरतूद बघा 60% लोकसंख्या आम्ही मानतो, 50 ते 60% दरम्यान आहे ती. त्या अर्ध्या लोकसंख्येच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनासाठी या माझ्या महाराष्ट्र शासनामध्ये पुरं 1% बजेट मिळत नाही. सांगावं मुख्यमंत्र्यांनी आमच्या समोर येऊन, सांगावं सचिवांनी येऊन, अर्थमंत्र्यांनी येऊन सांगावं, 1% पुरं 1% बजेट जर मिळत नसेल तर माझ्या या 18 पगड जातींच्या जीवनामध्ये सामाजिक परिवर्तन कसं घडून येईल? अनेक योजना येतात शासनाच्या. काय योजना आहेत शासनाच्या? लाडकी बहीण योजना, बरोबर. काय योजना आहेत शासनाच्या? लाडका भाऊ योजना. याच्या पुढे जाऊन मी आमच्या जरांगे पाटलांसाठी एक लाडका आंदोलक योजना या शासनाने जाहीर करावी. लाडका आंदोलक, कारण 18 पगड जातीच्या लोकांना 1% बजेटरी तरतूद जर होत नसेल तर मग या ओबीसीनी काय खाल्लं असं? हा आंदोलक नेहमी म्हणतो आमचं 70 वर्षे आमचं सगळं खात आलंय तुम्ही. अरे मंडल आयोग इम्प्लिमेंट झाला कधी? कायदेशीर तरतुदी झाल्या कधी? आणि या महाराष्ट्रात 1%च्या पुढं बजेटरी तरतूद मिळालीच नाही तर ह्या 18 पगड जातीच्या, अरे एवढ्या वर्षाच्या कालावधीमध्ये मला या महाराष्ट्रामध्ये एक कुंभाराचा सरपंच मला बघायला मिळाला, तो सुद्धा फक्त पहिल्या 6 महिन्यासाठी. हा फुले शाहू आंबेडकरांचा सामाजिक न्यायाचा समतेचा महाराष्ट्र आहे. आजही भटक्या विमुक्त जाती जमातीमधल्या अ आणि ब प्रवर्गातल्या माणसाला या इथल्या व्यवस्थेनं 1 गुंठा जागा दिली नाही. आजही ते पाल निवासी आहेत. आजही त्या पालामधून आडीमेडी 12 खुट्ट याच्या पलीकडे त्यांचं कुठलंही भांडवल नाही, त्यांना कुठली बँक कर्ज देत नाही, त्यांच्या घरापर्यंत कुठली योजना जात नाही. याचं उत्तर इथल्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला द्यावं. हे प्रश्न वेधून घेण्यासाठी आम्ही या महाराष्ट्रामध्ये ओबीसी भटक्या विमुक्तांची जन आक्रोश यात्रा काढलेली आहे. मुख्यमंत्रीचा धक्का लागत नाही असं म्हणतात. कसा लागत नाही तेच त्यांनी सांगावं ना. बोगस कुणब्यांची नोंदी, अरे आमच्या एखाद्या विमुक्त जातीमधल्या एखादा लमाण, एखादा बंजारा समाजाचा कार्यकर्ता जर एखादं कास्ट सर्टिफिकेट काढायला गेला तर 1960 पूर्वीचे उतारे तुम्ही त्यांना मागता. 2-2, 3-3 महिने कालावधी लागतो त्याचा तो सर्टिफिकेट मिळायला. आणि तुम्ही इकडं शासनाच्या संरक्षणामध्ये खेरापत वाटल्याप्रमाणे जातीचे दाखले वाटता. हा अधिकार दिला कोणी तुम्हाला? या प्रश्नाची उत्तर आम्हाला 18 पगड जातीच्या लोकांना, आम्हाला ओबीसी बांधवांना हवेत. मुख्यमंत्र्यांची भूमिका तुमच्या बाबतीत फार हे नाही का? म्हणजे जशी मनोज जरांगेंच्या बाबतीमध्ये आहेत असं तुम्ही वारंवार आरोप करतात मुख्यमंत्र्यावरती. नाही, सरकारमध्ये आहेत, त्याच्याबरोबर फडणवीस आहेत, ते देखील मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या विषयी कुठेतरी अशी भूमिका घेताना दिसतात की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही. पण तुम्ही म्हणताय कसं की त्यांच्यासाठी पायघड्या आथरले जातात? बघा ना, ओबीसी आंदोलक नवनाथाबा वाघमारे, लक्ष्मण हाके ही आमदार खासदाराची पोरं नाहीत आणि ही कुठल्या प्रतिदेश घराण्यातली पोरं नाहीत. ही 18 पगड जातीचा ओबीसींचा आवाज बनू पाहतायत किंवा आवाज मांडू पाहतायत, बनण्यापेक्षा मांडू पाहतायत. एका बाजूला रेड कार्पेट यासाठी आम्ही म्हणतो, तिथं मंत्रिमंडळातले सगळे सदस्य येतात, मुख्यमंत्री येतात,
त्यांना त्यांच्यावरती GR काढण्यासंदर्भात किती एक्झर्शनं केलेत. इथं तुम्ही राज्य मागासवर्ग आयोग, इथले सुप्रीम कोर्ट, इथल्या कायदेशीर तरतुदी काय आहेत, त्या धाब्यावर बसून तुम्ही डायरेक्ट काहीतरी अध्यादेश आणू पाहताय. तुम्ही सांगा ना वास्तव, तुम्ही सांगा ना मागास कोण आहे, तुम्ही सांगा ना पुढारलेला कोण आहे, इथली कारखानदारी कोणाच्या मालकीची संस्था, हे वारंवार सांगून झालंय. त्यामुळे शासन आम्हाला दुय्यम वागणूक आजही देते. ओबीसीचं आंदोलन, ते आंदोलन सोडवायला त्यांना ओबीसीचीच नेते लागतात, त्यांनाच पाठवतात. ते मुख्यमंत्री नाही देत. अरे कुठं ओबीसी आणि भटक्यांच्या आंदोलनाला मुख्यमंत्र्यांनी येऊन कसं चालेल. खंत व्यक्त करावीशी वाटते की 12 करोड जनतेचे तुम्ही मुख्यमंत्री आहात, पण नाही होते या दुर्दैवाने या महाराष्ट्रात. नाहीत पवारसाहेब आमच्या आंदोलनाकडे येत. अहो नाव घ्यायला तयार नाहीत पवारसाहेब, त्यांना आमची मतं पाहिजेत. या प्रश्नाची उत्तरं या महाराष्ट्रातल्या आमच्या ओबीसी बांधवांना मिळणं अपेक्षित आहे. आबा, आज प्रशासनाने काल नोटीस दिली, प्रक्षोभक भाषण केल्यानंतर तुम्हाला पुरावा धरून कारवाई करण्यात येईल. जरांगींच्या अनेक आंदोलनामध्ये नासधूस झाली. अनेक राज्य प्रशासनातल्या अनेक यंत्रणेला वेठीस धरण्याचं काम केलं आणि सामान्य जनतेला सुद्धा वेठीस धरण्याचं काम केलं. त्यांच्यावर अद्याप कुठलीही कारवाई केली नाही. पण ओबीसीचे कुठेतरी गरीब घरातले लोक नेतृत्व करायला लागले, ओबीसींच्या व्यथा मांडायला लागले, तर यांना कुठेतरी रोखण्यासाठी यांना नोटीस देण्याचं काम प्रशासन करतं आणि हे जाणीवपूर्वक जातीवादी असणारे मुख्यमंत्री यांच्या आदेशाने झालेलं काम आहे. आता जरांगे नावाच्या बांडगुळाने आपल्या राज्यामध्ये हायदोस घालण्याचं काम केलं. या बीड जिल्ह्यामध्ये अनेक हॉटेल असतील, दुकान असतील, घरं जाळण्याचं काम केलं, ओबीसी नेत्यांच्या गाड्या जाळण्याचं काम केलं. म्हणजे त्याचा कुठं लाड करायचा, त्याच्या अनेक सहकार्यावर अद्याप गुन्हे सुद्धा दाखल नाहीत. आणि ओबीसींच्या आंदोलकावर, ओबीसींच्या व्यथा मांडणाऱ्यावर जर तुम्ही नोटीस दाखल करत असाल तर सरकार कुठेतरी ओबीसींची दुजाभाव करण्याचं काम करतंय, असा आमचा सरकारवर आरोप आहे. त्यांनी गुन्हे मागे घ्यावेत म्हणून मागणी केलेली आहे सरकारने. गुन्हे कुणाचेही मागे घेतले नाही पाहिजे. आमच्याकडून जर चूक घडली तर आम्ही मागे घ्या असं म्हणणार नाहीत, कारण की आम्ही लोकशाही मार्गाने, संविधानिक मार्गानेच आंदोलन करत आहोत. आणि जरांगेचं आंदोलन कुठेतरी हुकुमशाही मार्गाने आहे आणि त्याला पूर्ण राज्य सरकारचा पाठिंबा आहे, राज्य सरकारची रसद आहे. त्यामुळे जरांगे कुठेतरी एक दबाव तंत्राचा वारंवार वापर करून त्या पाहिजे ती मागणी करण्याचं काम करताना आणि जरांगेचं सरकार लाड करण्याचं काम करतंय. यातला आक्रोश सरकार पुढे पोहोचेल किंवा आपले सहकारी काही जमा होण्यासाठी नक्कीच. आता या ओबीसी समाजाच्या मनामध्ये मोठा आक्रोश आणि चीड निर्माण झाली या राज्य सरकारच्या आणि या राज्यातील प्रस्थापित मराठा समाजाच्या नेत्याविषयी. गेल्या अनेक वर्षापासून देश स्वतंत्र झाल्यापासून ओबीसी, भटके, विमुक्त समाज, SC ST समाज या मराठा प्रस्थापित नेत्यांना आजपर्यंत मतदान करत आलाय, याला सभागृहात पाठवत आलाय. परंतु आज ओबीसींच्या व्यथा मांडण्यासाठी एकही मराठा समाजाचा नेता येत नाही. त्याला काय लाज वाटते का? आपल्या त्या मराठा नेत्यांना इथं काय आमच्या व्यथा मांडण्यासाठी लाज वाटते का? अशी परिस्थिती निर्माण झाली. आमचा नेता जर कुठेतरी व्यथा मांडत असेल तर नेत्यावर त्या आरोप करण्याचं, चिखलफेक करण्याचं काम जरांगे नावाचं बांडगुळ करतंय आणि राज्य सरकार त्याला पाठिंबा देण्याचं काम करतंय. एकूणच आपल्या हक्क आणि अधिकारांच्या लढाई वाचवण्यासाठी, त्याचं आरक्षण बचावण्यासाठी ही रॅली निघत आहे. आता पुढच्या मुक्कामाला ही रॅली पुढच्या 4 दिवसाचा प्रवास करणार आहे. रवी मुंडे, ABP माझा, जालना. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.